घसा सुकलाय माझा, आता काय मेलर चहा देणार आहेस का? बघा कसं माझा हाल चालल्यात. देव बी नेना ह्या घरात कोणी चहा बी देना. अशी गत झाली आहे ह्या म्हातारीची. साधा चहा बी मिळेना या घरात. अगं आणखी सकाळपासून दोनदा चहा झालाय त्यांचा. समजा दूध संपलं होतं म्हणून उशीर झालता. 50 रुपये लिटर दूध झालंय, कुठनं आणायचं? मम्मी चहा दे ग. हा हाय, चहा कमी पीत जा ना. अशानं तुझी साखर वाढली तर काय करायचं बरं? अरे माझी साखर वाढायला तुझ्या बायकोनी त्यात साखर तर टाकली पाहिजे ना. नुसतं गरम पाणी आणून देतीया, त्यांनी कुणी हात बी धुवायचा नाही. मोठा आलाय साखरेचा सांगायला. आजी बिमार पडली तर डॉक्टर आहे की आपल्या घरातच. अगं तुझ्या तोंडाला लागली आग, तुझ्या जिभेला चावला इचू. त्या कंपाऊंडर कडनं इलाज करून घेण्यापेक्षा मरीन मी. त्याच्या हातचं पाणी बी नको मला. औषधाची तर गोष्ट लांबचीच आहे. हाय, गप की जरा. हे तू जा, मला नको सांगूस. जा झोप जाच. गप घेन गप. डॉक्टर काय करता? द्या मी करतो. अहो बाबू दादा राहू द्यात. उगाच तुम्हाला कशाला त्रास? मी करतोय. अहो डॉक्टर, असं करून कसं चालेल? त्या विटा नीट घासायला लागतात, प्लास्टर करायला लागतं, नाहीतर तडा जाईल. द्या मी करतो. नाही बाबू दादा, मी करतो. आणि मला नाही जमलं तर मी सांगेनच की तुम्हाला. डॉक्टर माझं ऐका, अशी कामं करणं बरं नाही दिसत. द्या मी करतो. बाबू दादा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? बाबू दादा, मला माझी कामं दुसरं कोणी केलेली आवडत नाहीत. मला माझी कामं करू द्या. मला आवडतात ती करायला. हा, तुम्ही काळजी करू नका, मी करतो. हॅलो, घाबरू नकोस. रॉंग नंबर आहे सांग, आणि माझा नंबर लगेच डिलीट करून टाक. साहेब, ते जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला. आज चला, मी सांगतो तुम्हाला सगळं. आलो. सॉरी, ते जरा तुमचा काहीतरी गैरसमज. औषधाची बॅग कुठे तुमची? का, काय झालंय? डॉक्टर तुम्ही घरी चला, मी सांगतो तुम्हाला सगळं. पण झालंय काय? अहो डॉक्टर तुम्ही घरी चला आधी, मी सांगतो तुम्हाला सगळं, प्लीज. बर. मिस्टर विजय, एक मिनिट. बाबूदा, काय डॉक्टर? बाबू दादा, मला कट्ट्यापाशी दिसता नाही पाहिजे तुम्ही. हा, आराम करा, मी येतो लगेच जाऊ. होय डॉक्टर. साहेब, साहेब, काय झालं साहेब? ते येतात ना कोण? डॉक्टर.
अहो मी ऑलरेडी बसलोय गाडीत. हा निघावं लागेल चल. मिस्टर विजय, निघायचंय ना? हा गाडी चालू करावी लागेल त्यासाठी. या डॉक्टर. काय झालंय ना? ते तिला जरा चक्कर आली डॉक्टर. तुम्ही हात उचलला यांच्यावर. नाही नाही मी काय नाही केलं. खोटं बोलू नका, तुम्ही हात उचलला यांच्यावर. हो डॉक्टर, ते काल रात्री आमच्यात जरा भांडण झालं. काहीही बोलत होती, रागाच्या भरात जरा. तुम्ही चेक करा ना डॉक्टर हिला. बर. फार काही काळजी करण्यासारखं नाहीये. म्हणजे साधी चक्कर आली आहे आणि लवकरच त्या शुद्धीवर. डॉक्टर पाणी. नाही नको. डॉक्टर काही घाबरण्यासारखं कारण नाही ना? नाही ते हे डॉक्टर तुम्ही म्हणाल तेवढा पैसा खर्च करायला मी तयार. हिला काही झालं नाही पाहिजे डॉक्टर. तुम्ही चेक करा ना एकदा. हां. मिस्टर विजय, आय एम सॉरी. काही तासातच यांचा प्राण जाईल. हो डॉक्टर काय बोलताय? हे कसं शक्य आहे? अहो तुम्ही मारले त्यांना, जखम खूप आतपर्यंत गेली आहे. डॉक्टर तुम्ही हिला बरं करा डॉक्टर. तुम्ही म्हणाल तेवढा खर्च करायला मी तयार आहे डॉक्टर, पण प्लीज हिला बरं करा डॉक्टर प्लीज. मिस्टर विजय, मला वाटतं तुम्ही लवकरात लवकर यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं. इथे गेल्यानंतर पोलीस यांचं स्टेटमेंट नक्की घेतील. मग तुमच्याकडे ऍडमिट होईल डॉक्टर. तुम्ही इलाज करायचं. नाही नाही, हो हे शक्य नाही. माझ्याच्याने हे शक्य होणार नाही. हे जर का बाहेर कळलं तर माझ्या पेशावरती वगैरे येईल. माझी डॉक्टर की जाईल माझ्याकडे. डॉक्टर मी तुम्हाला मालामाल करेल. नोटांच्या थप्प्यांनी घर भरेन मी तुमचं. प्लीज नाही म्हणू नका डॉक्टर प्लीज. नाही मिस्टर विजय, माझ्याकडनं हे बघा, मी हे तुमच्यासाठी करतो, पैशांसाठी अजिबात करत नाहीये. मी क्लिनिकमध्ये जातो, पुढची तयारी करून ठेवतो. तुम्हाला फोन केल्यानंतर लगेच निघा. हां डॉक्टर, औषध पाण्यासाठी जरा असू द्या. याची खरंच काही असू द्या डॉक्टर.
काय करताय? कसलं तरी घुसमेल्यासारखा वास येतोय. मला बी येतोय. इकडे कुठं नाही येत, पण कट्ट्याजवळच येतोय. बाबू दादा, अहो काय करताय हे? तुम्हाला किती वेळा सांगितलं, या बरं इकडे. तुम्हाला किती वेळा सांगितलं कट्ट्याजवळ जायची गरज नाहीये. डॉक्टर, घुस बैलाचा वास येतोय. बाबू दादा, अहो रात्रपाळी करून दमला असाल, या वयात कशाला त्रास करून घेताय? नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कट्ट्याची कामं सगळी मी करतो. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? काळजी करू नका, मी काम करून घेतो. आणि मला जरा तुमच्या दोघांशी महत्वाचं बोलायचंय. जरा दवाखान्यात येता का? अहो काय बोलायचं असेल त्यांना? सांगतील किती. डॉक्टर बोला की. बाबू दादा, एक इमर्जन्सी केस आली आहे. पेशंटला अर्जंट ऍडमिट करून घ्यावं लागतंय. त्यासाठी मी ही बाजूची खोली वापरतोय. मी त्याचं वेगळं भाडं देईन. बरं बरं. मैं चली खुल के जीने जिंदगी ला 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 ला. जायचं ते जा ना ग. गाणं कशाला म्हणते उगाच? मरकरी तुला काय करायचं रे माकडा? जा तुझं काम कर. चल मला सांगायला. पप्पा, ती खाट घेऊन कुठे चाललाय? डॉक्टरच पाहिजे पेशंटसाठी. हा, पप्पा, ही माझी खाट आहे, मी नाही देणार. आणि त्या डॉक्टरला तर देणारच नाही. लय पैसे कमवून दमलास नाही का? होय बाजूला. आणि डिंपे, तेवढी गादी काढून ठेवली, लवकर घेऊन ये. चुटकी में लाती हूँ. डॉक्टर, हे हा, आठ ठेवा.
रेश्माला फोन लागलाय. रेश्मा कसा फोन उचलणार? तिच्या नवऱ्याला कळलं माझ्याकडे तिचा नंबर आहे तर. हॅलो. हॅलो. हा डॉक्टर, घेऊन येऊ का हिला? हा, या या या. हां आलो. डॉक्टर ये किती रखू? आज बाबू दादा ते सांगतील. वय. बाबू दादा. कुठलं पेशंट आहे डॉक्टर? गावातलंच आहे का? आणि नाव काय त्याचं? आणि कसली बिमारी झाली त्याला? आदमी औरत है वो. सांगा की डॉक्टर. डॉक्टर. साहेब, यांना काय झालं? त्या बाथरूम मध्ये पाय घसरून पडलाय. हां, बाथरूम मध्ये पडली ती. मी नव्हतो तिथे. त्या बाथरूम मध्ये घसरून पडलं मग त्यांच्या डोक्याला लागलं पाहिजे. गालावर निशाण कसलंय? त्यांना तर मारल्यासारखंच वाटतंय. ते बेशुद्ध पडल्यामुळे चेहरा असा झालाय. बाबू दादा, तुम्ही बाहेर जा. पेशंट पाशी गर्दी नको. होय डॉक्टर, चल गटीन ते चल. पप्पा, हा, मला ना त्यांची काहीतरी गडबड वाटते. काय गडबड वाटते? सांगतेस ना? मी सांगते नंतर मला कॉलेजला जायला उशीर होत्या. डॉक्टर, ठीक आहे. अहो, हे काय करताय? मला नको आहेत पैसे. हे सगळं मी पेशंटची सेवा म्हणून करतोय, पैशांसाठी नाही. त्याची काही एक गरज नाहीये. डॉक्टर असू द्या, लागतील तुम्हाला. मगाशी तुम्ही बाबू समोरच सगळं सावरून घेतलं, त्यासाठी थँक्यू डॉक्टर. आणि एक रिक्वेस्ट होती डॉक्टर, बाहेर सुद्धा कुणाला हे कळू देऊ नका प्लीज. मिस्टर विषय हे कोणालाही नाही कळणार. बाहेर कसं कोणाला कळू देईन? ही एवढी मोठी तिजोरची चावी सापडली आहे, ती जपूनच वापरावी लागणार.